आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात वाढत्या चेन स्नॅचिंग घटनांवर आळा घालत गुन्हे शाखा युनिट 2 न मोठी कारवाई करत 2 सराईत आरोपींना अटक केली असून तब्बल 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 5 एप्रिल रोजी इंदिरानगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी हिसकावून नेली होती। या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट 2 न तात्काळ तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने सलग 5 दिवस मेहनत घेऊन संशयितांचा माग काढला। दरम्यान सातपूर परिसरात चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत भूषण अनिल शिरसाट आणि आशुतोष योगेश भावेकर या दोघांना ताब्यात घेतलं। चौकशीत या आरोपींकडून इंदिरानगर पोलीस ठाण्याचे 4 आणि अंबड पोलीस ठाण्याच्या 1 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले। आरोपितांकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, मारुती सियाज कार असा सुमारे 17,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं यशस्वीरित्या पार पाडले असून पुढील तपास सुरू आहे।